नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। नाशिक शहरात आज वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे। शनिवार आणि रविवारसाठी लावण्यात येणाऱ्या या लॉकडाऊनला नाशिककरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद आहेत। इतर ठिकाणी सुद्धा अत्यावश्यक सेवा देणारी दुकानच फक्त सुरू आहेत। दरम्यान नाशिकमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 844 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे। एकट्या नाशिक शहरात 522 कंटेनमेंट झोन्स आहेत। या सगळ्याची दखल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतलेली आहे। झपाट्याने होत असलेली ही वाढ पाहता नाशिकचे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। सुट्टी असून सुद्धा सर्व पालिका अधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। या बैठकीला पालिका अधिकाऱ्यांसह शहर पोलीस दलातले अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नाशिकमध्ये वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद आजच्या दिवशी मिळताना दिसतोय आणि हाच प्रतिसाद उद्या देखील मिळेल अशी अपेक्षा आपण करूया। पण सध्याची नाशिकमधली कोरोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन खूप काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे नाशिककरांसाठी। प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, खरं हीच परिस्थिती आहे, कारण दररोज रुग्णांचा वाढता आलेख नाशिक जिल्ह्यामध्ये दररोज 1300, 1400, 1100, 1200 अशा प्रकारे रुग्णसंख्येमध्ये दररोज वाढ होते आणि याच्यामध्ये नाशिक शहर हे सगळ्यात मोठं हॉटस्पॉट आहे। गेल्या 24 तासात सुद्धा धक्कादायक वाढ रुग्णांची दिसते। सीताराम कुंटे यांनी काल जी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली मुख्य सचिव राज्याचे, आणि याच्यामध्ये त्यांनी अत्यंत तीव्र शब्दामध्ये, कडक शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली। नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून कायदा वापरण्याची भाषा ही फक्त कागदावरच आहे का, असा खडा सवाल त्यांनी केला। खरोखर लोकांना कायद्यानं समजवण्याची वेळ आली आहे, कारण लोकांच्या जीवाशी खेळ लोकच खेळताय, मग कायदा काय करतोय हा सवाल त्यांनी स्वतः उपस्थित केल्यानं प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। आणि आता पुन्हा एकदा त्याला सुरुवात करताय। जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शनिवार आणि रविवार सगळ्या बाजारपेठा बंद करण्याचे आदेश दिले होते। सर्व प्रकारच्या बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बंद आहे, पण नागरिकांची रस्त्यावरची गर्दी तशीच कायम आहे। खरं तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला नक्की म्हणता येईल, हा व्यापाऱ्यांचा प्रतिसाद आपल्याला म्हणता येईल आज तरी। पण व्यापाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाला लोकांनी जर का नागरिकांनी साथ दिली तरच त्यात अर्थ आहे, कारण अजूनही नाशिकचे सगळेच रस्ते चौक तुडुंब भरलेत। प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे, वाहतूक सुरळीत सुरू आहे, सगळं सुरळीत राहावं हीच अपेक्षा आहे प्रशासनाला। पण त्याचबरोबर बंधनं जी आहे ती पाळणं महत्त्वाचं आहे। मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीची अंमलबजावणी सगळ्यात महत्त्वाची आहे। आज अत्यंत महत्त्वाची बैठक पोलीस आणि पालिका प्रशासन दोघं एकत्रित घेत आहे। या बैठकीमध्ये अनेक कडक निर्बंध जे कोणते कागदावर आहे ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची गरज किती आहे याच्यावर एक कृती आराखडा तयार होणार आणि आजपासून खऱ्या बिलकुल प्रशांत, आपण जसं मगाशी म्हणालात की बाजारपेठा किंवा दुकानं जरी बंद असली तरी वाहतूक मात्र अजूनही तशीच दिसतेय, रस्त्यावरची वर्दळ तशीच दिसतेय, नाशिककर अजूनही रस्त्यावर दिसतायत। काही आपल्या मागची दृश्य बघायला आवडतील। नेमके कशा पद्धतीनं नाशिककरांनी एकीकडे 100% प्रतिसाद द्यायचं जरी ठरवलेलं असलं तरी रस्त्यावरची वर्दळ मात्र कमी झालेली नाहीये आणि नाशिककर घराबाहेर अजूनही पडताना दिसतायत की काय, असं वाटतंय प्रशांत? नक्कीच अजिंक्य, मी माझ्या सहकारी रवीला विनंती करतो, मी या ठिकाणी दाखवतो की कशा प्रकारची परिस्थिती नाशिकच्या रस्त्यावर। मुंबई नाका हा अत्यंत महत्त्वाचा भाग। आपण बघतोय की हा रस्ता माझ्या मागे असलेली बाजू असो किंवा या बाजूला असो किंवा वाहनांची ये जा ही तशीच सुरू आहे आणि ही गर्दी तशीच कायम आहे। लोकांना अजूनही याचं गांभीर्य पटलं नाहीये का, समजलं नाही का, हे असे प्रश्न अनेक उपस्थित होतात। आणि याचमुळं खरं तर जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा कायद्याची कडक अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत लोकांना खरोखर याचं गांभीर्य समजणार का? आज जरी 2 दिवस बंद करायचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले, हे लॉकडाऊन सदृश्य म्हणता येईल, लॉकडाऊन नक्कीच म्हणता येणार नाही। पण त्याचबरोबर प्रशासनाने दिलेला इशारा सगळ्यात महत्त्वाचा जो गांभीर्याने घेणं आवश्यक आहे की जर ह्या 2 दिवसामधला प्रतिसाद कसा मिळतोय लोकांचा हा आम्हाला व्यवस्थित जाणवला तरच, नाही तर खऱ्या अर्थानं लॉकडाऊनचे किंवा अतिकडक निर्बंधाचे कटू निर्णय घ्यावे लागतील। आवश्यकता आहे लोकांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की प्रशासकीय यंत्रणा असो, सरकार असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, जी बंधनं पाळून दिलेली आहे ती बंधनं कोणासाठी आहे तर त्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी आहे, नागरिकासाठी आहे। त्यांनी गांभीर्याने घेतलं तरच याचा काहीसा फायदा नक्कीच होऊ शकेल। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि नाशिकमधली सध्याची स्थिती काय आहे
हे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवल्याबद्दल. आपण बघितलं नाशिकमध्ये बाजारपेठा बंद आहेत, दुकानं बंद आहेत, फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकानच खुली आहेत. पण नाशिककर अजूनही रस्त्यावर दिसतायत, वाहनांची वर्दळ रस्त्यावर दिसतेय. त्यामुळे जो 100% जो कडकडीत लॉकडाऊन अपेक्षित आहे नाशिकमध्ये, तो लॉकडाऊन सध्या बघायला मिळत नाहीये. नाशिककरांना पुन्हा एकदा आवाहन आहे की कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी तुमचा सहभाग, तुम्ही जबाबदारी उचलणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. पुढची बातमी बघूया. आज आणि उद्या औरंगाबादमध्ये 100% लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरातले रस्ते सध्या शुकशुकाट या रस्त्यांवर दिसतो आहे. सोमवारपासून पुढचा आठवडाही अंशतः लॉकडाऊन असणार आहे. रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाऊन असेल. गुरुवारी औरंगाबादमध्ये 902 नवे रुग्ण आढळलेले होते, तर शुक्रवारी हा आकडा 650 इतका होता. औरंगाबादमध्ये आजपासून 24 तासाचा कडक लॉकडाऊन आहे, शनिवार रविवार. आणि आपण बघतो की पूर्ण बाजारपेठ बंद आहे आणि पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात आता तपासणी सुरू केलेली आहे. मी पैठण गेट या भागामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे प्रत्येक बाईकवर असतील किंवा कारमध्ये असतील, कशासाठी बाहेर पडले, त्यांनी मास्क घातला का, सगळ्या नियमांचं पालन करतायत का, याबद्दलची तपासणी करतायत. कारण कडक लॉकडाऊन असल्यामुळे आता लोकांना फार महत्त्वाचं काम असल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही. त्यामुळं अनेक नाक्यांवर पोलीस अधिकारी स्वतः जे आहेत रस्त्यावर आहेत, प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहेत. आणि आपण बघू शकतो की आता या ठिकाणी नागा लावलेला आहे पैठण गेटवर. ACP आहेत खाटमोडे साहेब. सर काय म्हणाल? मी सकाळपासून फिरते, लोक अजिबात रस्त्यावर दिसत नाही, थोडासा कशी परिस्थिती आहे? लोकांनी स्वतःहून जे काही निर्बंधात्मक आदेश आहेत ते पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे असं दिसतंय. एकंदरीत आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार जो काही निर्बंधात्मक आदेशाचा भाग आहे त्याचं पालन करण्यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच काही पॉईंट्स लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण लोकांना विचारपूस करणं आणि त्याचबरोबर अवेअरनेस करणं अशा दुहेरी भूमिकेतून आपण पॉईंट लावलेले आहेत आणि त्यानुसार पोलीस विभागाचे अधिकारी अंमलदार हे काम करत आहेत. निश्चितपणे आता सकाळी रात्री 12 वाजल्यापासूनच लावण्यात आलेला आहे आणि पुढचा रविवार सुद्धा आता लॉकडाऊन असणार. हो, अगदी बरोबर आहे. आणि या दोन्ही वेळी दिवसा आणि रात्री पोलिसांनी स्वतःच्या मनुष्यबळाचं योग्य व्यवस्थापन करून दोन्ही वेळी लॉकडाऊनचं नागरिकांकडून जास्तीत जास्त पालन होईल या दृष्टीनं काही विचारपूस करणं आणि त्याचबरोबर अवेअरनेस करणं, जाणीव करून देणं आणि ज्याला आपण म्हणतो की वारंवार सांगणं आणि त्यांच्याकडून ते पालन करून घेणं, या भूमिकेतून आणि भावनेतून आपण याची अंमलबजावणी करत आहोत. पण काही दंडात्मक कारवाई सुद्धा करणारे, मास्क न घातलेले असतील किंवा नियम न पाळणे, आवश्यक त्या ठिकाणी जे काही निर्बंधात्मक आदेश मोडत आहेत त्यांच्यावर काही स्वरूपानं समजावणे, काही स्वरूपानं दंड आकारणे आणि काही स्वरूपानं आपण जे काही हॉटेल्स आहेत, आस्थापना आहेत त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारच्या दंडात्मक कारवाया, त्याचप्रमाणे गुन्ह्याच्या कारवाया आपण करत आहोत. एकंदरीतच बघितलं आपण की अधिकारी स्वतः पहाटेपासून जे आहे मार्केटवर मध्ये फिरतायत. सगळं मार्केट बंद आहे. लोकांनी पण कुठं ना कुठं थोडंसं जे आहे नियम पाळण्याचं कबूल केल्यामुळं पोलिसांचीही जे आहे कुठं लाठी उगारण्याची तरी आणखी त्यांना गरज पडलेली नाही. निश्चितच थोडासा उशीर झाला आहे. लोकांनी हे नियम जर आधीपासून पाळले असते तर या लॉकडाऊनची गरज राहिली नसती. मात्र आता इथूनही वेळ गेलेली नाही आहे. पुढचा लॉकडाऊन जर टाळायचा असेल तर निश्चितच नियमांचं पालन करणं फार गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. नागपूरमध्ये आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणारा हा तिसरा वीकेंड लॉकडाऊन आहे. सोमवारपासून पूर्णतः कडक लॉकडाऊन असणार आहे. आज या भागात फक्त अत्यावश्यक सेवा वगळल्या तर इतर सर्व सेवा आणि खासगी कार्यालय बंद असणार आहेत. दरम्यान नागपूरमध्ये कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात नागपुरात तब्बल 1957 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, तर 15 जणांचा मृत्यू झालाय. सलग 10व्या दिवशी 1000हून जास्त नव्या रुग्णांची नोंद नागपुरात झालेली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्या कारणामुळे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारपासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपूरमधली कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचं आपण गेल्या 10 दिवसांपासून पाहतो आहोत आणि त्यातच वीकेंड लॉकडाऊन आहे. नागपूरकरांचा प्रतिसाद कशा पद्धतीनं या वीकेंड लॉकडाऊनला दिसतोय आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर हा वीकेंड लॉकडाऊन कसा असेल त्या पार्श्वभूमीवर
ज्या काही पुढच्या निर्बंधाच्या गोष्टी आहेत त्या देखील कदाचित लागू केल्या जातील सोमवारपासून, तोही लॉकडाऊन असणारच आहे. तुषार, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर आज तिसरा वीकेंड लॉकडाऊन सुरू झालेला आहे. असं असताना देखील नागपूरच्या रस्त्यावर जर काही तुम्ही दृश्य बघितलं तर पूर्णपणे फज्जा उडालेला आहे लॉकडाऊनचा, कारण की इतक्या मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे फक्त बाजारपेठा बंद राहून लॉकडाऊन म्हटला जाऊ शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सोमवारपासून कडकडीचा लॉकडाऊन असणार आहे, पण त्या पार्श्वभूमीवर जे काही आतापर्यंत 3 वीकेंड लॉकडाऊन घेतले, त्या तिन्ही वीकेंड लॉकडाऊनमध्ये नागपूरकर पूर्णपणे रस्त्यावर पाहताना दिसले. त्यामुळे महत्त्वाचा विषय आहे की प्रशासनाकडनं अनेक उपाययोजना केल्या जातात, प्रशासनाकडनं अनेक दावे केले जातात, पण नागरिक देखील गंभीर नाही. महत्त्वाचा विषय की नागरिक गंभीर नसल्यामुळेच ही सर्व समस्या नागपूरमध्ये उद्भवलेली आहे आणि मोठ्या संख्येने नागपूरमध्ये संक्रमण तर आपण वाढताना पाहतो. मागच्या 24 तासातले जर का आपण आकडे बघितले ना, तर 1957 रुग्ण एकट्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये निघाले. एक आठवड्याचा विचार करायचा झाला तर 10,000ची ही संख्या आहे अजिंक्य. म्हणजे मागच्या सातत्याने प्रत्येक दिवशी 1000च्या वर रुग्ण सापडलेले आहे. त्यामुळे एक आठवड्यामध्ये 10,000च्या वर रुग्ण असताना देखील आज वीकेंड लॉकडाऊनला पूर्णपणे जनतेकडनं प्रतिसाद तसा पाहिजे तसा मिळाला नाही. नागरिक गंभीर नाही, त्यामुळे कुठेतरी प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळेच कुठेतरी सोमवारपासून कडकडीचा लॉकडाऊन असणार आहे. जो सोमवारपासून म्हणजे 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत जो लॉकडाऊन असणार आहे, त्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना रस्त्यावर बाहेर निघण्यासाठी मज्जाव असणार आहे. इतकंच नाही तर जे नागरिक रस्त्यावर निघेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, इतकंच नाही तर त्यांना 1 दिवसाची जेल, अशा प्रकारचे आदेश देखील पोलीस आयुक्तांनी दिलेले होते. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊन पूर्णपणे म्हणजे 3 वीकेंड लॉकडाऊन झाले, पण तिन्ही वीकेंड लॉकडाऊनमध्ये नागरिकांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कुठेतरी नाईलाजास्त प्रशासनांना लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला, जो सोमवारपासून सुरू होणार आहे. लॉकडाऊनवरून देखील नागपूरमध्ये राजकारण सुरू झालेलं आहे. सत्ताधारी महानगरपालिकेचा जो भाजप आहे त्यांनी या लॉकडाऊनचा विरोध केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की लॉकडाऊनची गरज नव्हती, कडक निर्बंध आणखी करता आले असते. तर कुठेतरी काँग्रेसचे पालकमंत्री असल्यामुळे नितीन राऊत यांनी थेट लॉकडाऊनची घोषणा केली आणि आम्हाला विश्वासात न घेता हा लॉकडाऊन जाहीर केला, असं महापौरांनी देखील काल म्हटलं. त्यामुळे एकीकडे लॉकडाऊनवर राजकारण सुरू आहे, एकीकडनं लॉकडाऊनवर विरोध सुरू आहे, दुसरीकडे नागपूरकरांचा प्रतिसाद पण पाहायला मिळत नाही. त्यामुळे एक विचित्र परिस्थिती किंवा एक विचित्र चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळतं अजिंक्य. बिलकुल तुषार, दुसऱ्या जिल्ह्यांमधनं किंवा इतर राज्यांमधनं नागपुरात जे लोक येत आहेत त्यांच्या बाबतीत काही वेगळी नियमावली आता जारी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे का? कारण हा वाढता आकडा जर आपण बघितला तर इतर भागांमधनं येणारे जे लोक आहेत त्यांच्यावर देखील निर्बंध आणणं गरजेचं आहे की काय, असं एकंदरीत या आकड्यांवरनं म्हणता येऊ शकतं. या संदर्भातली अपडेट देखील तुमच्याकडनं घ्यायची आहे. तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नागपूर शहरामध्ये आपण बघतो आहोत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकेद्वारे कठोर पावलं उचलली जात आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे युद्ध पातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. सध्या शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढतीये आणि हे पाहता लसीकरणासाठी 10 नव्या लसीकरण केंद्रांच्या निर्मितीचा निर्णय महापौरांनी आणि पालिका आयुक्तांनी घेतला. तसंच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि शहरातील सुपर स्प्रेडर, हॉकर्स, वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या चाचण्यांवर भर देण्यात येणार असल्याचंही सांगितलं गेलंय. तसंच आता आणखी सक्तीनं कोरोना टेस्ट करण्यावर भर देण्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर मधला आपण आढावा घेतला. मुंबईतला आढावा घेऊया. मुंबईतल्या मुलुंड भागामध्ये सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. मुंबईतील हॉटस्पॉट्सच्या यादीमध्ये सध्या मुलुंड पहिल्या क्रमांकावर गेलेलं आहे. धोक्याची ही सूचना आहे. 5 ते 11 मार्च दरम्यान मुलुंडमध्ये 660 नवे रुग्ण आढळलेले आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये यादीत 4थ्या क्रमांकावर होतं, पण आता मुलुंडचा हा सगळा भाग पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. शुक्रवारी मुंबईत 1646 नवे रुग्ण आढळलेत. सध्या मुंबईतल्या ऍक्टिव्ह केसेसची संख्या 12,487 वर गेलेली आहे. आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत थेट मुलुंडमधून. स्वाती, मुलुंडमध्ये हा जो आकडा आपण बघतो आहोत 660 रुग्ण एका आठवड्यात आढळलेले आहेत. हॉटस्पॉट मुलुंड बनलेला आहे. मुलुंडमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होताना दिसतंय का? आणि जर होत नसेल तर मग काही कारवाई याबद्दल होताना दिसतेय का? अजिंक्य, खरं तर आपण या हॉटस्पॉटचा आढावा घेतो आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण जो आढावा घेतला त्याच्यामध्ये अंधेरी वेस्ट, अंधेरी पश्चिम हा वॉर्ड प्रथम क्रमांकावर होता. पण या आठवड्यामध्ये आपण जी आकडेवारीचा अंदाज घेतला त्यावरून लक्षात येत आहे
की साधारणतः 5 मार्च ते 11 मार्च किंवा 13 मार्चपर्यंत आतापर्यंत ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या वाढते ते पाहता मुलुंड हे कोरोना हॉटस्पॉटच्या यादीत 1 नंबरवर आहे. इतकंच नाही तर याच्या आधी म्हणजे अंधेरीमध्ये जिथे खूप रुग्ण सापडत होते तेव्हा अंधेरीचा जो ग्रोथ रेट होता, जो रुग्णवाढीचा दर होता तो होता 0.49%. पण मुलुंडचा जर आपण रुग्णवाढीचा दर बघितला तो 0.54% आहे. मुलुंडची ही परिस्थिती आहे. जेव्हा मी मुलुंडमध्ये एंट्री केली तेव्हा असं लक्षात आलं की अनेक जण जसं आपण ही खरं तर सार्वत्रिक समस्या आहे सध्याच्या या काळामध्ये की अनेक जण मास्क घालत नाहीयेत. पण आपण जेव्हा कॅमेरा ऑन करतो त्याच क्षणी सगळ्यांचा एकतर नाकावर मास्क जातो किंवा मग काही जण पटकन तोंडाला रुमाल बांधताना किंवा तोंडावर पटकन पदर किंवा दुपट्टा जे काही असेल ते घेताना बघायला मिळतात. याचा अर्थ असा काय की खरं तर आपल्यावर कारवाई होईल याची थोडीफार भीती आहे आणि या कारवाईच्या भीतीपायी लोक मास्क घालतायत. म्हणजे स्वतःला प्रोटेक्शन लाभावं, स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी मास्क घालणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं की अधिकाधिक रुग्णसंख्या वाढते. जसं आपण मुंबईचा आढावा घेतला तर एसिम्प्टमॅटिक म्हणजे ज्यांच्यात लक्षणं नाही आहेत अशा रुग्णांची संख्या जवळपास 61 ते 63% इतकी जास्त आहे. असं असताना आपण कोरोना इतका जास्त का फोफावतोय याचाही विचार करणं गरजेचं आहे की मुलुंड सारख्या वॉर्डामध्ये जर आपण बघितलं की ओव्हरऑल म्हणजे मार्च 2020 ते मार्च 2021 असा आपण आढावा घेतला तर या साधारणतः एका वर्षाच्या काळामध्ये एकूण रुग्णसंख्या जी वाढली त्याच्यामध्ये मुलुंड 5व्या-6व्या क्रमांकावर आहे. पण सध्या मुलुंड हॉटस्पॉट आहे. याचाच अर्थ असा आहे की इथे झपाट्याने रुग्णसंख्या वाढते. एका आठवड्यात 660 रुग्ण हा कमी आकडा नाही आहे. हा आकडा चिंतेचा आहे. साधारणतः 7-8 मार्चपासून 110, 120, 99 अशा पटीनं रुग्णसंख्या वाढते आणि जी खरं तर मुंबईसारख्या शहराला आणि त्यात मुलुंडसारख्या शहरालाही अत्यंत भेडसावणारी समस्या आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये लोकांच्या सहभागाशिवाय कुठेच कशावरही मात करता येऊ शकत नाही. मग ती कोरोना असू दे किंवा इतर कोणते आजार असू दे. जसं आता आपण बघितलं की अनेक जण म्हणजे मी जर दाखवू शकले माझ्या मागे बरोबर जर तर लोक बिनधास्तपणे मास्क न घालता रस्त्यावर आता जे व्यक्ती होते मास्क न घालता पण मी जेव्हा कॅमेरा मूव्ह केला लगेचच तोंडावर मास्क घातला ही पुढे येणारे व्यक्ती पण आपल्याला बघायला मिळतात. सो हे अशा पद्धतीचं दृश्य बघायला मिळतं की लोकांच्या मनात फक्त कारवाईची भीती आहे. बिलकुल कारवाईच्या भीतीमुळेच कदाचित लोक मास्क घालतायत की काय असा प्रश्न पडावा अशी ही दृश्य आहेत आमच्या प्रतिनिधींनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. स्वाती धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. कोरोना संदर्भातल्या अपडेट्स राज्यातल्या विविध भागातल्या आपण घ्यायच्याच आहेत. एक ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे. ब्रेक आपण घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. सचिन वाझे यांचा एक धक्कादायक व्हॉट्सॲप स्टेटस आता समोर आलेला आहे. या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये त्यांनी एक मेसेज लिहिलेला आहे. माझेच अधिकारी मला फसवतायत, खोट्या केसमध्ये मला अडकवलं जातंय, जगाला गुड बाय म्हणण्याची वेळ आलेली आहे, अशा आशयाचं हे व्हॉट्सॲप स्टेटस आहे. 3 मार्च 2004 ला CID मधल्या माझ्या काही अधिकाऱ्यांनी मला खोट्या केसमध्ये अटक केली होती आणि आता तोच इतिहास पुन्हा रिपीट होतोय. आता पोलीस सेवाही नाही आणि जगण्याची सहनशक्तीही नाही. आता वेळ आली आहे जगाचा निरोप घेण्याची, असं वाझेंनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये नमूद केलेलं आहे. आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत. सचिन वाझे यांचा हा धक्कादायक व्हॉट्सॲप स्टेटस समोर आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, धक्कादायक असं हे व्हॉट्सॲप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवल्याचं दिसतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजित, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अजित, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अजिंक्य, तुझा आवाज येतोय. आपण जर मेसेज पाहिला तर सचिन वाझे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती हा एक धक्कादायक मेसेज ठेवलेला आहे.
ज्यावरून स्पष्ट होतं की सचिन वाजे हे प्रचंड तणावाखाली आहेत. ज्या पद्धतीने सर्व घडामोडी घडतायत, ज्या पद्धतीनं या सगळ्या बाबींमध्ये सचिन वाजे यांचं नाव येते, त्यांच्यावरती आरोप केला जातोय, कोर्टानेही त्यांचा अंतरिम दिलासा त्यांना दिलेला नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं कशा पद्धतीनं सचिन वाजे यांच्यावरती दबाव आहे ही सगळी गोष्ट त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेली आहे. व्हॉट्सअप स्टेटस जो आहे या सगळ्या स्टेटसमध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं की 3 मार्च 2017ला माझ्यावरती ज्या पद्धतीनं खोटे आरोप केले गेले, खोट्या मावरती केसेस टाकल्या गेल्या 17 वर्षापूर्वी, आणि तेच आता पुन्हा 17 वर्षानंतर माझ्यासोबत घडतंय. खोट्या पद्धतीनं माझ्यावरती केसेस टाकले जात आहेत, खोट्या पद्धतीने माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केले जात आहेत, मला अडकवलं जात आहे. माझेच काय अधिकारी जे आहेत ते अशा पद्धतीनं मला या सगळ्या घटनांमध्ये अडकवत आहेत. आणि आता जगाला निरोप घेण्याची वेळ आलेली आहे, कारण का जग जवळच चाललेलं आहे. हे अशा पद्धतीचे व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे. यातून सचिन वाजे यांना नेमकं काय सांगायचं हे बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मेसेजमधून एक गोष्ट क्लिअर झालेली नाहीये की मनसुख मिश्रीलाल हिरन या प्रकरणाशी त्यांचा नेमका काय संबंध आहे, कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आरोप जे केले गेलेले आहेत त्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. त्यामुळे सचिन वाजे यांनी जो मेसेज केलेला आहे त्यावरून स्पष्टपणे दिसतंय की ते प्रचंड तणावाखाली आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई पोलिसांमध्ये गटबाजी सुरू आहे, आणि ही गटबाजी सुरू असताना हे अशाच सगळ्या गोष्टी घडतायत हे वारंवार सिद्ध होतंय. त्यामुळे सचिन वाजेंचं तेच म्हणणं आहे की व्हॉट्सअप जो त्यांनी स्टेटस ठेवलेला आहे त्यावर त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अजित, आपण सचिन वाजेंना काल भेटला होता, त्यांची भेट घेतली होती. बॉडी लँग्वेज त्यांची त्यावेळेला नेमकी कशी होती, मानसिक अवस्था नेमकी कशी होती? कारण ज्या व्हॉट्सअप स्टेटसकडे आपण बघतो ते जर बघितलं तर ते अतिशय तणावाखाली आहेत की काय असंच दिसतंय. जगाला आता गुड बाय करण्याची वेळ आली आहे, इतक्या म्हणजे निर्वाणीची भाषा ते करतायत. नक्कीच साधारणपणे तर आपल्याला माहिती आहे की 7 तारखेला ज्यावेळी ATSनं FIR ची नोंद केली विमला मनसुख यांच्या सांगण्यावरून, आणि त्या FIR मध्ये सचिन वाजे यांच्यावरती थेट आरोप करण्यात आले, त्या दिवसापासूनच सचिन वाजे यांची बॉडी लँग्वेज जी आहे ही पूर्णतः ढासळली होती. पूर्णतः ते फ्रस्ट्रेटेड दिसत होते, प्रचंड तणावाखाली ते वाटत होते. बोलताना, चालताना, त्याच पद्धतीनं पत्रकारांशी बोलताना देखील ते खूप पोलाइटली बोलत होते. म्हणजे अक्षरशः त्यांच्या वागण्यातून दिसून येत होतं की ते प्रचंड तणावाखाली आहेत. एवढंच नाही तर काही पत्रकारांनी त्यांच्याशी ऑफ द रेकॉर्ड म्हणजे विदाऊट कॅमेरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी देखील ते सतत म्हणजे तणावाखाली असल्याचे आणि सतत कपाळाला हात लावताना दिसले. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून स्पष्ट झालेल्या आहेत, आणि त्यांनी आज व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे. त्यामुळे सचिन वाजे हे कुठलं वाईट पाऊल उचलतील का असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासकीय यंत्रणांनी, पोलिसांनी त्यांना गाठून त्यांची समजूत काढून हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे. सत्य नेहमी समोर येतं, सत्याला विजय मिळण्याकरता वेळ लागतो, पण सत्य नेहमी जिंकतं. अजित असेच आमच्या सोबत राहा. आणखी काही या संदर्भातले महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आपल्या सोबत सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरनं. प्रवीणजी, सचिन वाजेंनी ज्या पद्धतीचं हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय, हे स्टेटस पाहतात ते प्रचंड तणावाखाली आहेत, मला आता जगण्याची इच्छा नाही अशा प्रकारची भाषा ते या व्हॉट्सअप स्टेटस मधनं करतायत. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं अशा प्रकारे स्टेटस ठेवण्याची काय आवश्यकता नाही. आणि तसं पाहिलं तर सचिन वाजे हा अधिकारी गुंडांना यमसमुद्राने पाठवत असताना अनेक प्रकरणं वादग्रस्त ठरले, आणि मी कठोर मनाचा आहे. आणि आता जर तो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्टेटस ठेवला असेल तर मला वाटतं स्वाभाविकता या सगळ्या ज्या प्रकरण चालले त्यातनं व्यथित होऊ शकतो, फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. तथापि मला वाटतं कायदा हा सर्वांसाठी एकच असतो, त्याच्यामुळे सर्व पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची काळजी घ्यायला पाहिजे. त्यातच आज अँटीसिपेटरीसाठी सचिन वाजे गेले होते आणि त्यांना अँटीसिपेटरी पण त्या ठिकाणी नाकारला गेला. आणि त्याच्यामुळे एकंदर आपण बघाल की सगळ्या प्रसंगाचा, मनसुख हिरेन प्रकरणाचा जर सुरुवातीपासूनचा आतापर्यंत सगळा जर ट्रॅक पाहिला तर त्याच्यामध्ये संशयास्पदच सगळं वातावरण वाटतंय. आणि संशयाची सुई सचिन वाजे भोवतीच फिरताना त्या ठिकाणी दिसते.
आणि म्हणून तर सातत्यानं निलंबन अटकेची मागणी होत होती. आणि आज कोर्टाने त्या ठिकाणी जामीन नाकारल्यामुळे स्वाभाविकता सचिन वाझे फ्रस्ट्रेट झाले असतील आणि त्यातनं अशा प्रकारचं स्टेटस त्यांनी ठेवलं असेल. पण मला वाटतं सत्य परेशान हो सकता है, पराजित होता नाही. त्याच्यामुळे ह्या प्रकरणातलं जे सत्य असेल, त्यांचं सत्य असेल तर ते सत्य बाहेर येईल. किंवा मनसे खिरेंची हत्या असेल तर ते सत्य बाहेर येईल. शेवटी सत्य हे कायद्याने लोकांसमोर आलंच पाहिजे, कारण ती घटना महत्वाची असते. पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि म्हणून या प्रकरणातलं सत्य तर आलंच पाहिजे. त्याच्यामुळे सचिन वाझेंनी धाडसाने या सगळ्या प्रकरणाला सामोरं गेलं पाहिजे आणि सत्य बाहेर येईल ना. बिलकुल. आणि कोण जबरदस्ती थोडं करणार आहे. बरं, ते पोलीस अधिकारी आहेत, कायदा त्यांना नीट माहीत आहे. पोलीस खाते म्हणून अनेक प्रकरणाचा त्यांनी चौकशी तपास केलेला आहे आणि त्याच्यामुळे या प्रकरणाच्या बाबतीत ते स्वतःचा बचावात्मक पवित्रा जर काही नसेल तर करू शकतील ना. त्यामुळे व्यथित होऊन अशा प्रकारच्या डीपीवर मला जग सोडायचं वगैरे असं व्यथित होऊन ठेवण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तथापि या विषयाची काळजी सरकार म्हणून किंवा पोलीस म्हणून त्या ठिकाणी घ्यावी. बिलकुल. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एक ब्रेक आपण घ्यायचा आहे. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आजार हातांनी देखील पसरतात, म्हणून डेटॉल हँडवॉश, जो देतो सामान्य हँडवॉशच्या तुलनेत 10 पट बेटर जर्म प्रोटेक्शन. एकटा डेटॉल हँडवॉशच आहे इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित. डेटॉल हँडवॉश असेल घरी तर आजाराची भीती कमी. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी. याची ऍडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. नको नको, पडेन. पडत तू नाहीयेस, पडतायत तुझे केस. तुला हवा केश किंग शॅम्पू, हेअर फॉलचं आयुर्वेद आसन. ह्यात आहे ॲलोवेरा आणि 21 वनौषधी, ज्या केसांना स्ट्रॉंग बनवून हेअर फॉल थांबवतात आणि शानदार बनवतात. हेअर इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट ही हेच सांगतं. वापरा केश किंग शॅम्पू आता 2 रुपयांमध्ये. अक्षय, 2 जुने बाथरूम नाही, एक नवीन आणि एक जुनं. कसं? तुम्ही दोघे इकडे या. हे करूया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराऊंडरने. महाग डिटर्जंटने घासलं तरीही हा डाग, पिवळेपणा आणि जर्म्स हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ. हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. नवीन बाथरूम कोणाचं नाही, सगळ्यांचं. नवीन बाथरूम मुबारक हो. काय रे, हा असा ढिम्म का बसलाय? काय नाही रे, लोकांना मेहनत न करता फुकट खायची सवय लागली आहे. सगुणे, वाटलं नव्हतं पुन्हा आपली भेट होईल म्हणून. निसर्ग